लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा 17वा हप्ता वितरण तर सुरू झालाय, पण अजूनही लाखो, करोडो बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले नाहीयेत. मग हे पैसे का गेलेले नाहीयेत? काल वितरण का झालेलं नाहीये? त्याचबरोबर 31 डिसेंबरला वितरण सुरू झालेलं आहे. तर मग काल का नाही झालं 1 जानेवारीला? आणि सोबतच आज वितरण सुरू होणार का? आणि त्याच्याच माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले होते, की "दादा आमची ई-के-वाय-सी झालेली नाहीये आणि ई-के-वाय-सी झाली नाही म्हणून आम्हाला हप्ता आला नाही का? आमची ई-के-वाय-सी चुकली म्हणून आम्हाला हप्ता आला नाही का?" तर लाडक्या बहिणींनो, या प्रश्नाचं उत्तर आहे, की जो 17वा हप्ता असणार आहे, हा विथआऊट एनी ई-के-वाय-सी असणार आहे. म्हणजे ती तुमची जर ई-के-वाय-सी झाली, तरी तुम्हाला पैसे भेटेल. नाही झाली, तुम्हाला पैसे भेटेल. चुकली तरी तुम्हाला पैसे भेटेल. टेन्शन घेऊ नका. हा 17वा हप्ता आहे. तुम्हाला इथून पुढचे म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता झाला, ज्याला आपण 18वा हप्ता म्हणू. इथून पुढचे हप्ते तुम्हाला आता ई-के-वाय-सी कंपल्सरी असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून काल वितरण का नाही झाले? आज वितरण होणार का? याचं उत्तर मी आताच देतो. पण का होणार? हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काल नोव्हेंबरचा जो हप्ता आहे, 17वा हप्ता हा 1 जानेवारीला का वितरण झालं नाही? कारण टेक्निकल इश्यूमुळे काल वितरण झालेले नाही. टेक्निकल इश्यूमुळे. कारण अनेक यूट्यूबर सांगत आहे, की वितरण झालं, वितरण झालं. तर लाडक्या बहिणींनो, अशा फेक व्हिडिओपासून तुम्ही सावध राहा. कारण ते फक्त आणि फक्त फेक इन्फॉर्मेशन देतं. व्ह्यूजसाठीच ते बघितलं जातं. पण आपल्या चॅनलवर असं होत नाही. फक्त आणि फक्त ऑथेंटिक माहिती दिली जातं. काल टेक्निकल इश्यूमुळे कोणत्याही प्रकारचे वितरण झालेले नाही. आता तुम्ही म्हणाल, "सर का काय इतकं कॉन्फिडेंटली सांगत आहेत?" तर काही लोकांना तर काही बहिणींना तर मेसेज आले. तर ते सगळे मेसेजेस कधीचे होते? 31 डिसेंबरचे होते. काल कोणत्याही प्रमाणात वितरण झालेले नाही. कारण टेक्निकल इश्यू होता आणि असं ऑलरेडी कधीतरी झालेलं आहे. हे 16 हप्ते झालेले आहेत आणि 16 मागे असंच 2-3 दिवस इश्यू झाला होता आणि लाडक्या बहिणींना पैसे आलेले नव्हते. आणि त्यानंतर ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती बंद झाली का? तर येस, ई-के-वाय-सी प्रक्रिया बंद झालेली आहे. तुम्ही जर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर गेलात, तर तिथे तुम्हाला आता ई-के-वाय-सीचं ऑप्शनच दिसत नाहीये. म्हणजेच काय? असंख्य लाखो बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत ई-के-वाय-सी प्रक्रियेपासनं. मग याबद्दल आपण काही करणार आहोत का? याचं उत्तर आहे येस. आपल्याला लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करायचंच आहे आणि करणार सुद्धा आहोत. वितरणाचे काल काय झाले? तर काही टेक्निकल अडचणीमुळे, टेक्निकल इश्यूमुळे काल वितरण झालेले नाही. मग आज वितरण होणार का? तर याचं उत्तर आहे मोठा हो. येस. होणार म्हणजे होणार. आज वितरण होणार म्हणजे होणार. आता लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमची ई-के-वाय-सी झाली की नाही? झाली की नाही? जर तुमची ई-के-वाय-सी झालेली नसेल, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगा. मी सगळे नाव रेकॉर्डवर लाडक्या बहिणींनो कोणापर्यंत पोहोचवणार आहे? हे जे नाव आहेत, सगळे नावं कोणापर्यंत पोहोचवणार आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणार आहे. ते कसे पोहोचवणार? सगळं याचं प्रूफ तुम्हाला येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये दिसेल. फक्त तुम्ही लाडक्या बहिणींनो तुमची ई-के-वाय-सी जर झाली नसेल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही बघत असेल, तर मी सरकारवर इतकी टीका करत आहे, की सरकार आपल्याला काय प्रतिसाद देत आहे? का देत आहे? कारण की मला कॉल्स येत आहे, की तुम्ही सरकारवर इतकं टीका का करत आहे? सरकारला इतकं वळणीवर का पकडत आहे? या संदर्भातले कॉल्स आपल्याला येत आहे लाडक्या बहिणींनो. म्हणजेच काय आपण तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायला आता सक्षम झालेलो आहे, की अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू नका. अन्यथा तुमच्या YouTube चॅनलला बंद करण्यात येईल अशा धमक्या सुद्धा मला देत आहे लोकं. पण लाडक्या बहिणींनो आपण झुकणार नाही आहोत. तुमच्या ज्या मागण्या होत्या, की ई-के-वाय-सी अनेक अशा लाडक्या बहिणी होत्या, ज्या पात्र असून सुद्धा अपात्र झालेल्या आहेत या ई-के-वाय-सीमुळे. कारण ते आपली ई-के-वाय-सी करू शकले नाही. कारण की अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट स्वीकारले नाही आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल काही बहिणींना ओ-टी-पीच गेलेला नाहीये. 31 डिसेंबरला ज्या बहिणी ई-के-वाय-सी करत होत्या त्यांना ओ-टी-पीच गेलेला नाहीये. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल काही बहिणींचे जे हसबंड होते किंवा वडील होते, हे बेपत्ता होते. सिंगल बहिणी होत्या. या बहिणींनी काय करावं? काय अजून अशा लाखो बहिणी पेंडिंग आहेत ई-के-वाय-सी होण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. आणि ज्या बहिणी आता ई-के-वाय-सी झाल्या आहेत, त्यापैकी सुद्धा असा मोठा नंबर पुढे येणार आहे, की तितक्या बहिणी काय असणार आहे? अपात्र ठरणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो,
आता या पोर्टलवर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला तुम्हाला ई-के-वाय-सीचं ऑप्शन आता कुठेही दिसत नाहीये. आणि मग आता अजून किती दिवस वितरण होणार आहे? तर बघा लाडक्या बहिणींनो, वितरण आता अजून आज होणार आहे आणि उद्या होणार आहे. कारण वितरण फक्त 3 दिवस होतं. 31 डिसेंबरला सुरू झालं होतं. 31 डिसेंबरला, काल 1 जानेवारी झालेलं नाही. आज होईल आणि उद्याला होईल. आणि आय होप आज ऑलमोस्ट तुम्हाला, मला असं वाटतं, की सकाळच्याही टप्प्यामध्ये होऊ शकतं किंवा इव्हनिंगचे पण होऊ शकतं. पण मी असं म्हणणार नाही, की आत्ताच होणार आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहे. पण इव्हनिंग पर्यंत लाडक्या बहिणींनो 100% आज वितरण होणार म्हणजे होणार, याची शाश्वती मी तुम्हाला देतोय. कोणत्याही हालतीमध्ये आज वितरण होणार आहे. आणि तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, खरंच तुम्हाला वितरण भेटलंय का? आणि अजून किती बहिणींना भेटलेलं नाहीये याचा आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अन्यथा सरकार भयंकर बोगस आहे. महाराष्ट्राचं सरकार एवढं बोगस असेल किंवा महाराष्ट्र इतकं डेव्हलप राज्य आहे, विकसित राज्य आहे आणि या राज्यामध्ये असे काही इश्यूज त्या ठिकाणी निर्माण करतील. तांत्रिक इश्यू तर येऊच शकत नाही. टेक्निकल इश्यू त्यांनी वेगळं कारण दिलं. आता तुम्हाला बॅक ऑफ द स्टोरी सांगतो लाडक्या बहिणींनो, की हे जे सरकार आहे, हे सरकार काय करतंय, 31 डिसेंबरला दिलं म्हणजे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला दिलं, याचा काय करेल आता वाजा-गाजा करेल, की बाबा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला काय दिले, पैसे दिले आणि 1 तारखेला दिलेच नाही. गाजावाजा तर कसं करेल? नाही, आम्ही दिले 1 तारखेला दिलं, आम्ही 1 तारखेला दिलं. हा गाजावाजा करेल. पण हे बघणार नाही, की लाडक्या बहिणींना या 2 महिन्यापासून किती समस्यांना सामोरं जावं लागलंय. डिसेंबरचा महिना पूर्ण संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही त्यांनी जी-आर आणलेला नाही, की बाबा या महिन्याचा जी-आर या महिन्यामध्ये घ्या. काहीच नाहीये. डिसेंबरबाबत तर अजूनही बोलल्या जात नाहीये आणि अशी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आहे लाडक्या बहिणींनो, की डिसेंबरचा हप्ता की ई-के-वाय-सीची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला दिलं जाईल. म्हणजेच मी तुम्हाला सांगतो, राउंड फिगर अल्मोस्ट 70 लाखापेक्षा जास्त बहिणी अपात्र ठरवणार आहेत सरकार. 70 लाखापेक्षा जास्त. आणि या 70 लाखापेक्षा जास्त बहिणी जर अपात्र ठरल्या, यापैकी 70 लाखापैकी खरंच सांगतो, काही बहिणी अशा असतील, की त्यांना खरंच पैशाची गरज आहे. त्या पात्र असून सुद्धा त्या अपात्र ठरतील या ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे. कारण जर सरकारने बघितलं, तर अशाच लाडक्या बहिणी वंचित राहिलेल्या आहे, की त्यांच्याकडे पती नाहीये, त्यांच्याकडे वडील नाहीये, त्यांचे वडील बेपत्ता आहे. अंगणवाडी सेविकांनी डॉक्युमेंट्स घेतले नाहीये, ओ-टी-पी गेला नाही. त्यानंतर काही कारणास्तव त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. काही कारणास्तव त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे. अशाच बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. मग सरकारने यावर विचार करणं गरजेचं आहे का? येस. बघा लाडक्या बहिणींनो, हा माझा ॲप आहे जी-के अकॅडमी. तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करू शकता Play Storeला जाऊन. ते तुम्हाला म्हणजे Mac OSला सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्या Play Storeला Android फोनसाठी सुद्धा उपलब्ध आहे. हा मी आहे. बरोबर. माझं एज्युकेशन जर तुम्ही बघितलं, मी बी-ई आय-टी, त्यानंतर मी एम-ए पॉलिटिकल सायन्स. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, मी एल-एल-बी आणि एल-एल-एम सोबतच मास्टर इन सोशल वर्क या डिग्रीज आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझ्याजवळ आहे आणि आता मी पी-एच-डीला एनरोल केलेला आहे. तर माझा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचा विषय सुरू झाला आहे. जे नेट, सेट त्याचबरोबर यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी साठी सुद्धा असेल. तर तुमच्यापैकी तुमचे कोणी मित्र-मैत्रिणी असतील तर नक्की त्यांना हे सांगा आणि लाडक्या बहिणींनो नक्की डाउनलोड करा ॲप आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. आणि काल वितरण झाले का? याचं उत्तर आहे सरळ नाही, नाही झाले. आणि 17वा हप्ता ई-के-वाय-सी नंतरच मिळणार. तर याचं उत्तर काय लाडक्या बहिणींनो? 17वा हप्ता ई-के-वाय-सी नंतरच मिळणार का? तर याचं उत्तर आहे नाही. जरी तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल, तरी सुद्धा तुम्हाला तो लाभ भेटणार आहे. तुम्ही ई-के-वाय-सी नाही केली, तरी सुद्धा तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे. 17वा हप्ता, बरोबर? नोव्हेंबरचा हप्ता. आणि डिसेंबरचा हप्ता सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या पदरी द्यावा. ज्याला ई-के-वाय-सीची गरज नसेल, कारण अनेक लाडक्या बहिणी पात्र होत्या, त्या ई-के-वाय-सीमध्ये आता अपात्र ठरतील म्हणून. आज वितरण सुरू होणार का? तर याचं उत्तर आहे 100% येस. 100% येस. म्हणजे आज तुम्हाला वितरण होणार म्हणजे होणार, याची शाश्वती मी आपल्या चॅनलला देतोय लाडक्या बहिणींनो. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, जिथे तुम्हाला ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज दिल्या जातात, तसेच YouTube चॅनल तुम्ही बघत चला.
अनेक YouTube चॅनलला काल दाखवलं होतं, की नाही वितरण झालं. कुठेच काल वितरण झालेलं नाहीये. ज्या बहिणींना मेसेज आलेले आहे ते 31 डिसेंबरचे मेसेज आहे. कारण की इव्हनिंगच्या कालावधीमध्ये पैसे वितरण झाले आणि त्याचे मेसेज तुम्हाला काल आले 1 जानेवारीला. म्हणून लाडक्या बहिणींनो, फेक चॅनल बघत नका जाऊ. तुम्ही फक्त आणि फक्त ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज त्या ठिकाणी दिली जातात. तसेच YouTube चॅनल बघत जा. आता एवढंच अपेक्षा करतो, की तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाहीये, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण काही ना काहीतरी प्रयत्न तुमच्यासाठी करू आणि सरकारसमोर तुमचा आवाज बुलंद करू, एवढं म्हणू इच्छितो. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.